मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। दोन्ही घरांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे। नेहा ही आमची ताई म्हात्रेंच्या कुटुंबात निघालेली आहे। शुभ लग्न सावधान असं म्हटलं, अक्षता डोक्यावर पडल्या की ताईची वहिनी होते। तेव्हा आता या दोन्ही कुटुंबात नेमकं कसं वातावरण आहे जाणून घेऊया। म्हात्रे जाधव कुटुंबाला बोलतं करूया। भेटूया अक्षय आणि नेहा या दोघांनाही। तर तिने वेळ पाळावी। लग्नानंतर खूप जबाबदारी येतील। पहिलं तर सकाळची सुरुवातच वेगळी असणार। आमचं लग्न 3rd फेबला आहे, सो सगळ्यांनी आमच्या लग्नात यावे आणि आम्हाला आशीर्वाद द्या। नमस्कार। 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 कुठलं बालपण? बालपण मानखुर्चं। आणि तुमचं? घनसोली। घणसोली। पहिल्यापासून तुम्ही घणसोलीत। तुमच्या घरी कोण कोण? आई वडील, हां, आजी, बहीण, चुलत बहीण। थांबा ना, ही जबाबदारी यांची आहे ना, ओळख करून द्यायची। द्या बरं ओळख करून। माझ्या आई सासू, नमस्कार। माझे वडील, नमस्कार। माझी मम्मी, नमस्कार। माझी सासू, नमस्कार। माझे सासरे, नमस्कार। आत्या सासू नमस्कार। आणि माझे 2 ननंदबाई नमस्कार। आणि ते माझे धीर नमस्कार। आणि या जाऊबाई हो हो आणि नमस्कार। त्यांची मम्मी मागे नमस्कार। आणि ही सुनीता ताई नमस्कार। आणि त्या ताई आणि हो. ती त्यांची मुलगी मयुरी बरं, आणि त्या वहिनी माझ्या नमस्कार. आणि त्या मामी, हो काकू आणि बापू। नमस्कार। नमस्कार। चला, सगळ्यांची ओळख झाली। तुम्ही घणसोलीमध्ये, हो. तुम्ही मानखुर्दमध्ये, हां मग आता नेरळला का? हां आता नेरूळला शिफ्ट झालो। नेरुळला हां, जवळ नेरुळ. आहे, नवी मुंबई। हां. कसं काय मग, कसं असतं बालपण? बालपण तर खूप खूप छान गेलं। हो, काय करायचे आई बाबा? मम्मी हाऊसवाईफ, पप्पा ऑटो चालवायचे। अच्छा, हां तर त्यांनी ऑटो चालवून आमच्या तिघांना वाढवलं। माझा भाऊ मोठा आणि नंतर माझी बहीण आणि नंतर मी। तुमच्या घरी कसं काय? वडील त्यांनी लहानपणापासून कोणत्या गोष्टीची कमी नाही भासू दिली। बर, त्यांच्याकडे काही नसलं तरी आम्हाला काही कमी नाही पडू दिलं। काय करायचे आई बाबा? वडील मीन्स सर्व्हिसमध्ये आणि आई? आणि मम्मी पण आधी होती जॉबला, नंतर त्यांनी पण हाऊसवाईफ। तुम्ही आता काय करता? मी आता अकाउंटंट आहे कंपनीमध्ये। नोकरी करता? आपण? मी पण जॉब करते, मी पण अकाउंटंट आहे। व्हेरी गुड। कॉलेज कुठलं? मॉडर्न कॉलेज वाशी। तुमचं? सेम। काय काय झालं? आमचं लव्ह मॅरेज आहे, म्हणजे लव्ह मॅरेज होणार आहे। हे काय नवीन सांगताय आता? कशी ओळख कशी? ओळख कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये आणि आणि लास्ट बेंचवरती बसायचे। दोघेही? नाही ते बसायचे, तुम्ही शेवटच्या बेंचवर बसायचे आणि तुम्ही कुठल्या बेंचवर? मी पुढेच बसायचे। तुम्ही पहिल्या बेंचवर। चला, हां. मग काय झालं शेवटच्या बाकावर? नाही, माझ्याकडून काही नाही। काय झालं? फर्स्ट इयरला तरी ते जस्ट रँकिंग देतात ना, की हां ही पोरगी अशी आहे, ही पोरगी तशी आहे, तशा टाईपची मला रँकिंग दिलेली। काय हो का? हे कधी कळलं तुम्हाला? हे मला जेव्हा आमचं प्रेम म्हणजे तेव्हा कळलं ना? हां तेव्हा कळलं। मी म्हणतोय जेव्हा वर्गात होता तेव्हा तर काय माहिती नव्हतं हां ना? तेव्हा माहिती हा नव्हतं। शेवटच्या बेंचवर बसणारा मुलगा, एवढंच हां, माहिती होतं। हां. मग काय झालं? जसं एक अट्रॅक्शन म्हणून वाटलेलं की हां छान आहे, असं मीन्स फील आलेलं तेव्हा। कधी? पहिल्याच वर्षी? हो, शेवटच्या बाकावर बसून काय मुली बघायचं? नाही, मग मॉडर्न युग आहे तसं सोशल मीडियावरती भरपूर वेळ जातो, तसं मग नाही, पण contact नंबर वाला- कसा मिळाला?
तेच कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी फेसबुकवरती मग रिक्वेस्ट केली. तुम्ही लगेच ती लगेच मीन्स माहिती होतं चला हा आपल्या क्लासमधल्याचा म्हणून ॲक्सेप्ट केली. तुम्हाला काय वाटलं जेव्हा ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तेव्हा? थोडं रिलॅक्स झालं मला. तुम्हाला हो. का तुम्ही अनइझी झाला होता? नाही मग मीन्स असं विचार आलं की हां काय पुढे होईल नाही होईल त्यामुळे. आणि मग आणि मग नंतर झालं बोलणं वगैरे चालू झालं रोजचं. त्याच्यानंतर मग मी एकदा मीन्स विचारलं तिला की मीन्स कितवीत? फर्स्ट इयरला. बर हां. लगेच हा? किती दिवसात विचारलं? साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये. मग त्याच्यानंतर ती तेव्हा नाही बोलली. काय हो? आता जस्ट नोन होता म्हणून मी तेव्हा मी बोलली की आता एवढी चांगली फ्रेंडशिप तर नाही की हा बोलू, नाही तर मी ओळखते की हा बोलू. बरोबर आहे. हां मग ॲटलिस्ट त्याला वर्ष गेलं असतं ओळखायला. खरंच आहे. हां मग त्यामुळे मी नाही बोलले. मग पुढे मग पुढे तसंच 1 वर्ष कंटिन्यू झालं बोलणं. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा विचारलं. परत एकदा हो. आपण सोडायचं नाही हो की नाही? आपण कसा पाठपुरावा करायचा तर तो पूर्ण करायचा. हा येस. हा मग त्या पॉइंटला ती नाही बोलली. पण नंतर थोड्या दिवसांनी मीन्स तिला काय असं फिलिंग काय झालं? काय झालं? नाही नंतर मग सीन काय झालेला असं काय काय सीन मला सीन सांगा. ते मला काय बोललेलं आहे मी काय? जेव्हा त्यांना नाही बोलली ते मला बोलले की ठीक आहे मग मी आता तुझ्याशी जास्त बोलू नाही शकणार कारण की मला बरोबर नाही वाटत आहे की नाही बोललेस तर मी फ्रेंड झोनमध्ये नाही राहू शकत असं. बरोबर आहे. हो हो हां तसं ते. मग मी त्यामुळे नाही बोलले तेव्हा आणि नंतर 1 आठवडा ते बोलतच नव्हते. ऐक 6 ऑगस्ट 2016ला मी त्याला सकाळी 10 वाजता झोपलेले होते आणि तेव्हा मोबाईल घेतला. मोबाईल घेऊन मी त्याला मेसेज केला. सकाळी 10 वाजता झोपलेले होते हां तो कॉलेजमध्ये होता. आणि तुम्ही झोपलायत कॉलेजमध्ये? मी तेव्हा गेलेच नव्हते कॉलेजला बरं केलं. आणि मी झोपले. त्याला पण तो शॉक लागलेला की हा हिने असा मेसेज केला. मग मी त्यात असं टाईप केलेलं की मला पण कळत नाही आहे की काय बोलू हा की नाही. मग मी तेव्हा त्याला बोलून टाकलेलं की हां आय लव्ह यू असं बोललेलं आहे. तुम्ही कुठे होता हा मेसेज? मी कॉलेजमध्येच होतो. नाही पण तो मेसेज आला तेव्हा काय झालं? शॉक झालं. तुम्ही हो. मग पुढे नंतर दुपारपर्यंत बोलणं झालं आमचं. नंतर मी संध्याकाळी भेटणार होतो. मग तुम्ही भेटायला आले लगेच? नाही संध्याकाळी भेटायचं ठरवलेलं हां. but तेव्हा भेटलो नाही आम्ही. नाही. आणि त्याच्या उद्या संडे होता सो तेव्हा पण नाही आणि मंडेला फ्रेंडशिप डे होता. अच्छा. मग मी तेव्हा भेटलो फ्रेंडशिप डेच्या दिवशी. मी डायरेक्ट वाजता? कॉलेजमध्ये सकाळी काहीतरी 10 वाजताच. तर तुम्ही किती वाजता? 8च्या आसपास. 8 वाजताच कॉलेजला? काय बघितलं प्रेम आहे हो शेवट. तुम्हाला काय हसायला जातं? तुम्ही 10 वाजता? हां तुमचं सगळं 10 वाजता असतं का? मी लेट करंट होती तेव्हा कॉलेजमध्ये. बरं बरं. हां आणि मग काय झालं? भेटला? हां मग मी बस स्टॉपवरती होते. बस स्टॉपवरती मग तो कॉलेजमधून बस स्टॉपवरती आला. मग आम्ही लोक भेटलो. मग त्याने फर्स्ट टाइम भेटलो तेव्हा त्याने कॅडबरी दिली मला. छान. किती वर्ष झाली हो? आता 3 वर्ष. 3 वर्ष. आता अशी ती चॉकलेट द्यायची सवय आहे की हो मध्ये मध्ये. मध्ये मध्ये देता? आणि आता किती तारीखला लग्न आहे? लग्न 3 फेब्रुवारीला. पण दोन्ही कुटुंबांच्या घरी मान्यता झाली? हो. कधी? 1 महिना झालेला आमच्या रिलेशनशिपला. तेव्हा माझ्या सासू सासऱ्यांना कळलेलं की ह्याचं काहीतरी आहे बाहेर. कसं काय हो? मीन्स गणपती होते. हां. गणपतीला मी बोलवलेलं मीन्स कॉलेजच्या ग्रुपला पूर्ण. तर हे सर्व आलेले आणि चे फ्रेंड्स वगैरे सर मीन्स सगळ्यांनाच इन्व्हिटेशन केलेलं वर्गात. तर मम्मीला असं मीन्स माझ्या घरच्या बिहेवियरने कशावरून तरी मीन्स असं वाटत होतं की हां याचं काहीतरी काय आहे. काय केलं तुम्ही त्या दिवशी? कप बिप तुम्ही उचलले का? त्या नाही त्याच्या आधीच मीन्स आदल्या दिवसांमध्ये जरा वाटत होतं हो. काहीतरी या मुलात बदल झालाय हो ना? तो काय बदल झालाय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आता तुमच्या दोघांसाठी एक खेळ आहे, तुम्हा दोघांसाठी. त्या खेळात किती बक्षीस मिळणार ते आम्ही बघणार आहोत. हां, लाल रंगाचे आणि हिरव्या रंगाचे दोरे आहेत. एका वेळेला एक चमच्याच्या सहाय्याने तुम्ही गोळा करायचा एकाच हाताने, दुसरा हात तिथेच ठेवायचा असा एकाच हाताने, आणि तुम्ही लाल या बशीमध्ये गोळा करायचे, हिरव्या रंगाचे दोरे तुम्ही त्या बशीमध्ये. 10 तुम्ही गोळा करायचे, 10 तुम्ही. बघूया किती बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता.
9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ. तुम्ही किती गोळा केलेत बघू द्या. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 आणि तुम्ही 1 1 2 2 3 4 5 6 7 8 9. पण छान. 9 आणि 6 किती? 15. 15. अभिनंदन. चला 15 गोळा केले. झी मराठीकडून हा आहे तुमच्यासाठी. पण फायनली दोघांच्याही कुटुंबात कळलं कसं? माझ्या घरी मीन्स बहिणीने सांगितलं. सांगितलं. हो. तुमच्या घरी? माझ्या घरी ते स्वतः आले प्रस्ताव घेऊन माझ्या मम्मी पप्पांकडून. अच्छा. आणि मग होकार झाला हो लगेच? हो. वा वा. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. म्हणजे आता ही ताई लवकरच वहिनी होणार आहे. मग काय टेन्शन येतं का हो लग्न होणार म्हणून? आहे थोडंफार. काय काय कसलं येतं काय? मीन्स पुढे काय काय पावलं उचलायला लागतील त्याच्याबद्दल विचार चालू आहे. आधी उचलली तेव्हा नाही विचार. आता विचारणार आहे की तुमच्या मनात काय चाललंय? तुम्हाला काय वाटतं पुढे काय असतं? नाही, माझ्या तरी मनात मला नाही वाटत की काय, कारण की 3 वर्षापासून त्यांना माहिती होतं माझ्या सासू सासऱ्यांना की ही याची गर्लफ्रेंड आहे. सो त्यांना माहिती आहे मी कशी आहे आणि मला माहिती आहे ते कशी आहेत. मी खूप चांगल्याशी ओळखते त्यांना. त्यामुळे काही हां, प्रॉब्लेम मग मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे 10 पर्यंत तुम्ही झोपताय, सासूबाई उठून काम करते. Actually, हो ना. त्यामुळे त्यांना सगळं कळलेलं आहे. आपल्याला पुढची 10 वर्ष तरी 10च्या आधी काय गंमत करतो. हा पण मला तुम्हाला विचारायचं आहे आता पुढे पुढे काय काय जबाबदाऱ्या घरातल्या वाढतील असं वाटतं? पहिलं तर मीन्स सेविंग्स सुरू करावे लागेल. एक पुढे जाऊन मीन्स फ्युचरमध्ये आम्हालाही मूळ बाळ होतील तर त्यांचा सुद्धा विचार करावा अरे, लागेल. खूपच हो तुम्ही. अरे, जागा देऊ का तुम्हाला थोडा विचार करायला? काय गंमत असतं बघा. प्युअर रिलेशनशिप काय असते की भविष्यात अत्यंत म्हणजे या दोघांच्याही चेहऱ्यावरचा जो इनोसन्स आहे तो खरंच चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करतो आहे. पण आत्ताच एवढं टेन्शन घेतलेलं आहे. काही टेन्शन घेऊ नका. हां, मस्त आनंदात दोघं एकमेकांचा आदर करत हा संसार तुमचा छान हो ही आमच्याकडनं शुभेच्छा आहे तुम्हाला. हां, कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव खूप छान आहे, खूप छान. माणुसकीसाठी तरी खूप उत्तम आहे. फक्त एकच गोष्ट ती खटकते म्हणजे त्याचा राग, आणि ते पण माझ्यासाठी, म्हणजे मी चुका करते म्हणून तो रागवतो. बरोबर. आणि यांच्या स्वभावाबद्दल काय? सगळ्यांना ती खुश ठेवेल अशी आहे, पण कधी कधी वेळ ती पाळत नाही, त्याच्यामुळे सर्वांनाच त्रास होतो. उठल्यावर खुश ठेवणार ती. 10ला उठेपर्यंत तुम्ही घरातले अशांत, त्या उठल्या की खुश. हां, व्हेरी गुड. किती छान. बरं, त्या दिवशी तुमचंच लग्न आहे की अजून घरात लग्न आहे? हो, हा, अजून माझ्या धीराचं सुद्धा लग्न आहे सोबत. तुमच्या भावाचं लग्न हां. त्याच दिवशी एकाच मांडवात? हो. तुम्ही पण इकडे टाका दोघे. आलेत का ते? इकडेच खुर्च्या टाका, लगेच दुसरा एपिसोड करून टाकतो. आता पुढच्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. खेळ सोपा आहे. तुम्ही दोघांनी मिळून किंवा एकाने कोणीतरी अभिनय करायचा आणि समोरच्या सगळ्यांनी तो अभिनय ओळखून ते गाणं गायचं. ते गाणं गायलं तर बक्षीस. 3 गाणी दाखवणार आहे. 3 गाणी ओळखली तर. हां, आणि मग चांदीची बक्षिसं मिळणार. बघूया कुठलं बक्षीस मिळणार कुणाला. न बोलता तुमची वेळ सुरू होते आत्ता. अभिनंदन. दुसरं गाणं. दहा, 9, 8,
नाच करायचा तुम्ही. अभिनंदन अभिनंदन. तुम्ही पण करा, तुम्ही पण करा. आई मला खेळायला जायचंय. आई मला पावसात जाऊ दे. आई मला आई मला खेळायला आई मला पावसात भिजू दे ना. मला चिंब चिंब नाव दे. परत. ए आई मला पावसात जाऊ दे. एकदा तरी मला चिंब चिंब होऊ दे. अभिनंदन 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 अभिनंदन. आणि ही चांदीची तुळस पण मिळाली तुम्हाला. तुमच्याशी बोलणारच आहे, पण घरातले काय बोलतायत ते ऐकूया. आई बाबा. बाबा नमस्कार. नमस्कार. तुमच्या घरात ही ताई लहानाची मोठी झाली आणि आता काही दिवसांनी ती सासरी जाणार आहे. काय मनात काय अशा वेळेला? मनात काय नाही, परंपरा रीतिरिवाजाने जे आहेत, मुलीला अखेर सासरी जाणंच आहे. तिचं भाग्य आहे, चांगले सासू सासरे मिळालेत. हा तिचं नशीब उजाडलं. मुलगा देखील आम्हाला आवडला आहे, पसंत आहे. मुलाचं काय व्यवस्थित आहेत, माणुसकी दृष्टीने योग्य आहे, घराचं त्यांचं चांगलं आहे. त्या हिशोबाने मुलीचा आम्ही होकार करून आम्ही होकार दिला. सासूबाई. आहे, अक्षू छान आहे. त्यांचे मम्मी पप्पा बी छान आहेत. हो. हो, ते तिला सांभाळून घेतील. तिने आपल्या आई बाप्पासारखंच त्यांना बी मानायचं. तुमच्याकडे लक्ष्मीच्या पावलानं, गृहलक्ष्मीच्या पावलानं यांच्या कुटुंबातली ताई ही घराचा उंबरठा ओलांडून आता तुमच्या घरात येणार आहे. कसं आहे वातावरण सगळं? सगळे एवढे खुश आहेत की एक सोडून दोन दोन सुना घरी येणार आहेत. सून समजा माझ्या मुलीसारख्याच आहेत त्या दोघीजणी. हो ना. लक्ष्मीच्या रूपाने त्या दोघीजणी येणार आहे आणि आमचं घर असंच भरभराटाने आनंदाने राहणार आहे. तुमची काय सुनेकडनं, घरात येणाऱ्या सुनेकडनं काय अपेक्षा? माझी काहीच अपेक्षा नाही. मी असं विचारच करत नाही की सून म्हणजे एक घरात आणणारी किंवा घरात काम करणारी मुलगी असावी. आपण आपल्या मुलीला जसं एक ठेवतो लाड आणि प्रेमाने, तसंच त्यांना ठेवायचं आहे. ही जबाबदारी तुमची पण आहे. हा, नाहीतर घरात 10 वाजायचे. सासरे बुवा काय म्हणताय? काय नाही, सुंदर आहे. आणि मेन म्हणजे तिचा स्वभाव एकदम स्पष्ट आहे. म्हणजे पोटात एक आणि ओटात एक असं नाही आहे. जे आहे ते क्लिअर कट बोलून जाते आणि हाच स्वभाव तिचा मला आवडतो. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? पप्पाची. हा? खूप जतवलंय त्यांना म्हणून. हो, लहानपणापासून. हो. कशा पद्धतीचं सतावणं म्हणजे? लहानपणापासून जे पाहिजे ते भेटलंच आहे. आत्तापर्यंत सुद्धा पॉकेट मनी मला भेटते. अजून मी कामवते तरी पण मला पॉकेट मनी भेटते. इतकं प्रेम करतात तरी मी त्यांना ओरडते वगैरे. आमची भांडणं होतात कारण मी त्यांना बोलते मी त्यांच्यासारखीच आहे. म्हणजे ते बोलतात ना की एकासारखीच 2 माणसं असेल तर भांडणं जास्त होतात. तसंच आहे आमचं. सगळ्या भावना व्यक्त होत आहेत आज. म्हणून तुम्ही क्षमा मागायची तर बाबांची मागणा, तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागण्यासारखं मीन्स अजून असं तरी काय केलं नाही. तरी पण मम्मीची आणि पप्पांची. का? मीन्स माझ्याच रागाचा मीन्स त्यांनाही भरपूर त्रास झाला. 3 फेब्रुवारीची रात्रीचे 10 वाजलेत आणि मंडपातून आता पाठवणीची वेळ आलेली आहे आणि अख्खं कुटुंब रडतंय असं आत्ताच वाटायला लागलेलं आहे. बघा परत तुमची 10 वाजताची वेळ घेतली आहे. हसत राहा, आनंदात राहा म्हणत क्षण आलेला आहे पैठणीचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून चांदीची अन्नपूर्णा आणि ताईला मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी.
अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.